ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी। बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी मिळाव्या यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली। पण या योजनेचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी नाशिकमधील काही अधिकाऱ्यांनी नामांकित शिक्षण संस्थेतील शिक्षकांचा डेटा घेत त्यांनाच लाभार्थी केलं। धक्कादायक बाब म्हणजे माजी शिक्षकांना अर्ज केला नसताना सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये योजनेचे 2 हप्ते जमा झाले। त्यानंतर या प्रकरणाचं बिंग फुटलंय। पाहूयात न्यूज 18 लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेत अधिकाऱ्यांचा प्रताप। तब्बल 1600 बोगस लाभार्थींना योजनेचा लाभ। एकाच संस्थेतील 1600 कंत्राटी शिक्षक लाभार्थी। न्यूज 18 लोकमतनं जाब विचारताच अधिकाऱ्यांची दाणादाण। कॅमेरा बंद करा, आपण नंतर बोलू। हा तपासायला पाहिजे ते हे कट करा सर। थोडं थांबा, हे कट करा। हा तर थोडं कट करा सर। असं म्हणणाऱ्या आणि तारांबळ उडालेल्या या आहेत राज्य शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता विभाग नाशिकच्या उपायुक्त अनिसा तडवी। यांच्यावरती ही वेळ का आली ते आता पाहूया। सरकारच्या तिजोरीतील कोट्यावधी रुपये बोगस लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आले। सरकारच्या कौशल्य रोजगार उद्योजकता विभागाने हा प्रताप केलाय। नाशिकमधील मराठा विद्या प्रसारक समाज या शिक्षण संस्थेतील तब्बल 1600 कंत्राटी शिक्षकांना योजनेचा लाभ देण्यात आलाय। या सर्व प्रकाराला अनिसा तडवी जबाबदार असल्याचा आरोप मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेने केलाय। ते परमनंट नाहीये, त्या ठिकाणी म्हणजे टेम्पररी बेसिसवरती त्यांची भरती झालेली आहे। त्यामुळे त्यांना या स्कीममध्ये लाभ घेता येईल किंवा काय याचा तुम्ही अभ्यास करा असं आम्ही त्यांना सांगितलेलं पण होतं। तर त्यांनी सांगितलं की काही अडचण येणार नाही, तुम्ही सगळी नावं द्या आम्हाला आमचं टार्गेट पूर्ण करायचं आहे, लवकरात लवकर हे करायचं आहे। त्यामुळं आम्ही आमच्या जे नॉन ग्रँटवरती काम करणारी जी मंडळी आहेत त्या लोकांची यादी त्या ठिकाणी त्यांना दिली। मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेने केलेल्या आरोपांच्या संदर्भात अनिसा तडवींची बाजू न्यूज 18 लोकमतने जाणून घेण्याचा प्रयत्न केला। बेरोजगारांसाठीच्या योजनेत निवडणुकीपूर्वी टार्गेट पूर्ण करण्यासाठी काम करणाऱ्यांनाच बेरोजगार दाखवण्यात आलंय। याबाबत प्रश्न विचारल्यावरती अनिसा तडवींनी असं उत्तर दिलंय। आम्हाला तेव्हा लक्षात येण्याची गोष्ट अशी की आम्ही जेव्हा व्हेरीफाय पण करत होतो, व्हेरीफाय बाय द वे चालू होतं आणि त्यामध्ये थोडीशी घाई पण होती त्या काळात टार्गेट म्हणजे हे करण्याची आम्हाला। तर आम्ही व्हेरीफाय करत असताना तेव्हा आम्ही इतकं म्हणजे जे डीपली व्हेरीफाय तपासायला पाहिजे। झालेल्या प्रकाराला जबाबदार कोण असा प्रश्न न्यूज 18 लोकमतच्या टीमने अनिसा तडवींना विचारला। प्रश्न विचारल्यावर त्यांची कशी तारांबळ उडाली पहा। नाही म्हणजे हे बंद करा ना कॅमेरा थोडंसं, म्हणजे हे थोडंसं लाईट वगैरे बंद करा, थोडंसं असं होतंय मला। मी बोलते ना, तुम्हाला बोलते ना। नाही फक्त आता मला हे उत्तर द्या, तुम्ही कारवाई काय करणार आहात? हां नाही थोडंसं तरी तुम्ही स्टॉप करा। कारवाई काय करणार? हां मी बोलते ना, तुम्ही कट तर करत होते तितकं। नाही हे मला ना हे होतंय थोडं म्हणजे असं। एकंदरीतच युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत काही प्रश्न निर्माण झाले। हा प्रकार केवळ नाशिकमध्येच घडला की राज्यात इतरत्रही असाच घोटाळा झाला असा प्रश्न निर्माण झालाय। सरकारचे कोट्यावधी रुपये बोगस लाभार्थींना देण्याचा हा उद्योग नेमका कोणाच्या आशीर्वादाने झाला? सरकारची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती काय कारवाई होणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।